हाय, हॅलो. तर नमस्कार, मी अनिता. माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर काल मी तुम्हाला दाखवलेच होते की मला 2 ब्लाऊज स्टिचिंगसाठी आलेले आहेत. तर हे पहा, तर आधीही शेअर केलं होतं की खूप सारं ह्या ब्लाऊज पीसांना म्हणजे वर्क आहे. तर हा ब्लाऊज त्यांनी अर्जंटमध्ये स्टिचिंग करायला सांगितलं आहे. तर त्यासाठीच मी लागणारं अस्तर वगैरे मॅचिंगचं मागवून घेतलं आहे आणि आता मी कटिंग करणार आहे. तर ते तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर हा ब्लाऊज म्हणजे खूप मोठ्या साईजचा आहे, जसे की 40 साईजचा हा ब्लाऊज आहे. तसेच प्रिन्स कटचा आहे. तर तीच कटिंग आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओला स्किप न करता पूर्ण पहा. तसेच चॅनलला जर कोणी नवीन असाल तर प्लीज चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा, जेणेकरून मला सुद्धा नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी उत्साह वाढेल. तसेच माझे व्हिडिओ आवडतात का, तर प्लीज ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. तसेच आणखी तुम्हाला काय पाहायला आवडेल, तर शेतातील ब्लॉग किंवा आणखी नवीन काही पाहायचं असेल तर तसे सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. तर उशीर होईल, कारण मला हा ब्लाऊज आजच कंप्लीट करायचा आहे. तर त्यासाठीच व्हिडिओला सुरुवात करूया. तर हे पहा, आजच्या कामाचा लोड. तर हे खूप सारे नाईटी आहेत जे की फिटिंगसाठी आले आहेत. तसेच तर हा ब्लाऊज मला आता कटिंग करायचा आहे आणि हे ब्लाऊज तर आज सकाळीच कस्टमर देऊन गेले आहे. तर हा अस्तरचा ब्लाऊज आहे, ह्याला अस्तर लावायला सांगितलं आहे आणि हे 3 बिना अस्तरचे आहेत. तर अशा पद्धतीने. तसेच आणखी ह्या 2 साड्या आहेत. तर अशा पद्धतीनं आजचं काम आलेलं आहे. तर हे मी साईडला ठेवते आणि ह्या ब्लाऊजची मी आता कटिंग करणार आहे. तर कंटिन्यू राहा व्हिडिओला. तर अशा पद्धतीने पूर्ण अस्तरची कटिंग मी करून घेतली आहे आणि बाहीसुद्धा कटिंग केली. तर बाहीला जॉईंट द्यावं लागलं, कारण खूप मोठी साईज होती. तर ते सुद्धा मी खूप सुंदर अशा फिनिशिंगमध्ये जॉईंट दिलं आहे. आणि हा पहा ब्लाऊज पीस. तर ह्या ब्लाऊज पीसला ना खूप सारं वर्क होतं आणि वर्क असल्यामुळे म्हणजे गळारुंदी हे मला ॲडजस्ट करावी लागत होती, कारण गळारुंदी खूप मोठी होती आणि त्यामुळे बसत नव्हतं हे ब्लाऊज. तर त्यासाठीच म्हणजे मी कोणती ट्रिक यूज केली आहे, तर तेच मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर फायनली अशा पद्धतीने 7 इंच तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये. तर इतकी सारी म्हणजे गळारुंदी आहे आणि आपण जर असं प्रकारे म्हणजे जसेच त्याची गळारुंदी ठेवली तर ब्लाऊजचे शोल्डर उतरण्याची शक्यता असते. त्यामुळे मी एक उपाय केला आहे. तर
तेच तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर फायनली आधी मी चेक केलं की किती गळारुंदी ही एक्स्ट्रा आहे. तर मला म्हणजे 2.5 इंच गळारुंदी ही हवी होती. तर 5 इंच म्हणजे गळारुंदी तयार हवी होती. तर 2 इंच हे एक्स्ट्रा होते. तर ते मी म्हणजे दोन्ही साईडकडून 2.5 इंचला मार्किंग केलं आणि मध्य ठिकाणी म्हणजे 1 इंच असं सेंटर काढून घेतलं आणि त्या सेंटरपासून जिथंपर्यंत गळा आहे ना, तर तुम्ही पाहू शकता. तर अशा पद्धतीने तिरकी लाईन ही आखून त्याच्यावरती मी शिलाई मारून घेतलं आहे, जेणेकरून गळारुंदी ही कमी होईल. तर फायनली पाहू शकता अशा पद्धतीने तिरकी रेषा वरतीच शिलाई मारा. तर 1 इंच एक्स्ट्रा होतं दोन्ही साईडला, म्हणजे 7 इंच गळारुंदी ही होती आणि मला तयार 5 इंच हवं होतं. तर अशा पद्धतीने फायनली मी गळारुंदी कमी केली आहे आणि वर्कवाले ब्लाऊज मी अशाच पद्धतीने स्टिच करत असते, त्यामुळे म्हणजे आपला ब्लाऊजसुद्धा व्यवस्थितपणे स्टिच होतो. तर फायनली कशी वाटली माझी ट्रिक?